सो हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही? मी आहे स्नेहल, हे आहेत विनोद. सॉरी ते आता मला ऐकू शकत नाही बिकॉज ही इज ड्रायव्हिंग ऑब्वियसली. आणि मी डायरेक्ट गाडीतनं हा व्लॉग स्टार्ट केला. फायनली आम्ही निर्णय घेतलेला आहे व्लॉगिंग करण्याचा. आणि आज व्लॉगिंग करण्याच्या निमित्ताने आम्ही चाललो आहोत बाहेर. माझा नवरा मला कधीच्या नावात बाहेर फिरायला घेऊन चालला आहे. आणि आता तो कुठं चाललाय ते चाललोय आम्ही मॉलला आम्ही का चाललोय? कारण त्यांना शॉपिंग करायची आहे म्हणून आम्ही मॉलला चाललोय. सो परत एकदा मी तुम्हाला इंट्रोडक्शन करते. मी आहे स्नेहल, हे आहेत विनोद. आणि आमच्या स्नेहल विनोद रॉमकॉमच्या दुनियेमध्ये तुमचं स्वागत आहे. सो प्लीज आमच्यासोबत बने राहा. तुम्हाला सो प्लीज आमच्यासोबत कनेक्टेड राहा. तुम्हाला कळेलच पुढे आता काय काय होईल. माझ्या नवऱ्याने काय काय शॉपिंग केली आहे स्वतःसाठी ऑब्वियसली सर. आणि व्लॉग स्टार्ट करण्याचं निमित्त असं होतं की ॲक्च्युली आम्ही ठरवलं होतं की आपले जेव्हा 50 सबस्क्रायबर आपली फॅमिली तयार होईल त्यावेळेस आपण व्लॉगिंग स्टार्ट करूया. बट नाही, त्यावेळेसही आम्ही व्लॉगिंग स्टार्ट नाही केली. नंतर ठरवलं की 100 झाल्यावर करून नाही केलं, 500 झाल्यावर करून नाही केलं, 1000 झाल्यावर करून नाही केलं. बट आता तो टाईम आलेला आहे. मला असं वाटलं की आता 10,000 20,000 होण्याच्या आत आपण आपला यूट्यूबच्या व्लॉगिंगची जर्नी स्टार्ट करावी. सो इथे आम्ही मॉलमध्ये आलो होतो आणि त्यांची शॉपिंग चालू होती. सो सान्वी काही ना काही बघत होती. आणि हे बघा, ही त्यांची बॅग. मी काहीच नाही घेतलेलं, सगळी शॉपिंग ही यांचीच आहे. सो लेट्स सी. आणि मॉलला येण्याचं कारण हेही होतं की आम्हाला एक रील शूट करायची होती. सो त्यासाठी आम्ही इथे आलो होतो आणि इथे आम्ही रील शूट करत होतो. सान्वी आमची कॅमेरामॅन होती. इथे ॲक्च्युली शॉपिंग करून आम्ही घरी चाललो होतो. इथे ॲक्च्युली साऊंडचा काहीतरी इश्यू झाला, त्यामुळे मी व्हॉईस ओव्हर लावते. मी हे सांगत होते की यांची सगळी शॉपिंग झाली, त्याच्यानंतर माझीही शॉपिंग झाली. माझी शॉपिंग अशी होती की कांदे, बटाटे, शेंगदाणे, साबुदाणा हेच सामान घेतलं. तर सान्वी सांगत होती की मी बॉल घेतला म्हणून. आणि बस लेडीची शॉपिंग लागल्यानंतर हेच असते, हेच मी ते सांगत होते ॲक्च्युली. सो असंच आम्ही शॉपिंग केली आणि खूप लेट झालं होतं. घरी चाललो होतो. घरी मोस्टली आम्ही बाहेर खाणं आता अवॉइड करतो, तर घरी जाऊन मला स्वयंपाकही करायचा होता. तर घरी गेले आणि त्यानंतर मी जेवण बनवलं आणि आम्ही जेवलो. तर त्यानंतर शूट करायचा वेळच नाही भेटला. तर सो आता हा नेक्स्ट डे. त्या दिवशी काही शूट करणंच नाही आलं. नेक्स्ट डेला सान्वीच्या स्कूलमध्ये ओपन हाऊस होतं. युनिट टेस्टचा रिझल्ट बघितला. रिझल्ट चांगला होता आणि खाली बुक स्टॉल्स लागलेला होता. तर त्यासाठी आम्ही तिला हे बुक्स घेतले, काही स्टोरी बुक्स आणि ग्रामरचं बुक घेतलं. बघू आता ती कसं यूज करते. आणि हे सान्वीचं स्कूलचं इनर ऑडिटोरियम, तर काही पाऊस वगैरे असला तर ते हे आतमधलं ऑडिटोरियम यूज करतात. तर इथे तिचं ॲक्च्युली 2-3 दिवसानंतर अँकरिंग होणार होती. तिथे ते दाखवत होती आणि करूनही दाखवत होती की मी कसं बोलेल म्हणून. तर बस मग आता बुक शॉपिंग झाल्यानंतर घरी चाललो होतो. ही सान्वीच्या स्कूलचं मेन गेटची एंट्री. त्यानंतर परत ही रँडम शूटिंग. ॲक्च्युली मी हे 4-5 दिवसाचं मर्ज केलं आहे. सान्वीने हे गुरुपौर्णिमेनिमित्त हे माझ्यासाठी आणि तिच्या पप्पांसाठी हे ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं. आणि नंतर फ्रेंडशिप डेच्या दिवशी मी हा केक बनवला होता. सो मला वाटलं तुमच्यासोबतही शेअर करावं. सो सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप डे. सो आता मी हा व्लॉग इथेच एंड करते. मस्त मान्सूनचा महिना चालू आहे. सो सगळ्यांनी मस्त गरम गरम भजी करा, चहा घ्या आणि आपल्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा. सो आज फ्रेंडशिप डे आहे. सो मी एवढंच म्हणाल की मैत्री ही शब्दाच्या पलीकडची भावना आहे, जिथे फक्त विश्वास, समजूत आणि जिव्हाळा असतो. सो हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल. So on this note, signing off. Please subscribe the channel and press the bell icon.